प्रतिभानगर या ठिकाणी ही पदयात्रा मुक्कामी होती. सध्या पदयात्रा दिग्रसकडे निघालेली आहे. या साईडला पोहरा देवीचा रस्ता आहे. दंडवाद 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 दंडवाद. इथून यवतमाळ, कारंजा, लाड, दारव्हा हा मार्ग दाखवलेला आहे. हा पुढं जवळच गेट आहे नाही. चिंचोली म्हणून गेट आहे. इथे फार्मसी दिसते. इथे या ठिकाणी चिंचोली गाव या साईडला आहे ना. हे चिंचोलीचे काय आहे. आणि मंदिर कुठं आलं आता. असं पुढं आलं नाही मंदिर. या गेट मधून आपल्याला जावं लागतंय. दंडोत प्रणाम. 12 खांडी दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री दत्त मंदिर संस्थान खांडी दिग्रस चिंचोली तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील खांड वंदन करत आहोत. या खांडीला जाण्याचा मार्ग दिग्रस हे गाव नागपूर नांदेड महामार्गावर पुसदहून 29 किलोमीटर अंतरावर तर दारव्हा गावापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे आणि लाख पासून 12 किलोमीटर अंतरावर ही खांड आहे. ही खांड दिग्रस बस स्थानकापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. चिंचोली गाव टेकडीवर दिसतेच. याच गावातून मंदिराकडे जाता येते. श्री दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. आज आपण आदरणीय गुरुवर्य लाड बाबाकडून पिढीतील वंदन तसेच या खांडीची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत. इथून हे ग्रामपंचायत चिंचोली हे गेट दाखवलेलं आहे. तिथून आपण आतमध्ये निघालेलो आहोत. अगदी जवळ आलेलो आहे आपण. पदयात्रेकरूंची या ठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. दिग्रस येथील खंडीवरती आपण आलेलो आहोत. दंडवाद 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 दंडवाद. दादा दंडवाद. दंडवाद 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 दंडवाद. हो हो दंडवाद सर्वांना दंडवाद 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 प्रणाम. आपण समोरून पाहूया. अगदी सकाळीच आपण श्री क्षेत्र दिग्रस येथील खांडीवर आलेलो आहोत.
दिग्रस येथील खांडीवर आपण आलोय आणि वरून आपला मंदिर परिसर आपण पाहत आहोत. या ठिकाणी हे कळस. मी सध्या दिग्रस येथील खांडीवर आलेलो आहे आणि वरूनच आपल्याला हा मंदिराचा परिसर तसेच कळस आपल्याला दाखवत आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. ही 12 खांडीमधली एक दिग्रस खांड आहे. मुख्य खांड आहे 12 खांडीतलीच. 675 वर्षापूर्वी विश्वनाथ बाळापूरकरांनी या खांडींची निर्मिती केली आणि ह्या खांडींच्या निर्मिती करण्याचा उद्देश असा की आमच्या देवाने आम्हाला माहूरला जायला सांगितलेलं नाही आणि दत्तात्रय प्रभूचा तर चिरायू अवतार, तर दत्तात्रय प्रभूचं दर्शन झालं पाहिजे या उद्देशाने त्यांनी त्यांच्या गुरुजींना विचारलं की आम्हाला माहूरला जाता येत नाही, परंतु माहूरचं दर्शन आम्हाला घडायला पाहिजे, त्याच्याकरता काही पर्याय सांगा. मग त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की ठीक आहे, माहूरपासून 12 कोस पुढे अशा ठिकाणी साधारण उंच टेक पाहून जिथून माहूरगड दिसतो अशा ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दत्तात्रय प्रभू भेट देतील तिथे दत्तात्रय प्रभूचे विशेष आणून खांडींची निर्मिती करा. तेव्हा विश्वनाथ बाळापूरकरांनी बऱ्याच ठिकाणी स्मरण केलं, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना काही दर्शन झालं नाही. पण ज्या ठिकाणी त्यांना दर्शन झालं त्या ठिकाणी त्यांनी माहूरून विशेष आणून खांडींची निर्मिती केली. त्यावेळेस त्यांच्याजवळ पैसा अडका नव्हता आणि ते पूर्वी बिदरच्या बादशाचे कोशागार होते, मंत्री होते, परंतु काही कारणास्तव ते त्यांचं मंत्रिपद गेलं. पण जेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपल्याला खांडी बांधायच्या तेव्हा ते बिदरच्या बादशाकडे गेले आणि त्यांच्याजवळून पैसा आणला आणि त्या पैशाने ह्या 12 खांडींची निर्मिती केली. त्यातले काही पैसे उरले तिच्यात रुद्रपूरचे ओटे गोटे बांधले. अशी ह्या 12 खांडींची महती आहे आणि ह्या सगळ्या खांडी नवसिक आहे. येणाऱ्या लोकांच्या नवसाला पावतात म्हणून इथं आपले उपदेशी वर्गातले लोक 40% येतात, पण अन्य लोक 60% येतात आणि अन्य लोकांना तर फार लवकर पावतो देव. अशी या खांडींची निर्मिती आहे आणि आज तुम्ही 12 खांडी दर्शन या निमित्ताने सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेत आले. सगळ्या पदयात्रेकरूंनी इथं दत्त दर्शन घेतलं, खांडीचं दर्शन घेतलं आणि आता पुढे चालते झाले. दंडवत दंडवत दंडवत. या देवपूजेमध्ये वस्त्रप्रसाद,
धातू प्रसाद आणि कर्दम प्रसाद, त्याचप्रमाणे या देवपूजेमध्ये लोह काष्ट इत्यादी प्रकारची वंदन समाविष्ट आहे। या देवपूजेला पिढीची देवपूजा म्हटल्या जातं। आज परंपरेनं त्या पिढीची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे। अशी ही देवपूजा आज नमस्कारण्यात येत आहे। आत्मतीर्थस्थानाला आत्मतीर्थस्थानाला देवारी भोजनाला आत्मतीर्थस्थानाला देवारी भोजनाला आत्मतीर्थस्थानाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला हो वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला हो वसुदेव नंदन गोपाला 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 माझे दंडवत पाया स्वामी चक्रधरा राया माझे दंडवत पाया स्वामी चक्रधरा राया हो माझे दंडवत पाया स्वामी चक्रधरा राया हो माझे दंडवत पाया दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया माझे दंडवत पाया स्वामी चक्रधरा राया माझे दंडवत पाया। पदयात्रा सध्या दिग्रस येथील खंडीवर आलेली आहे। लाडबाबांच्या येथील देवपूजा आणि प्रसाद वंदन करण्यासाठी सर्व सद्भक्त या ठिकाणी बसलेले आहेत। देवपूजा येईपर्यंत सर्व नामस्मरण करत असताना आपल्याला दिसत आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।